आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपाचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभेला आम्ही प्रसार केला। त्यानंतर सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबाबू पाटील यांना महायुतीच्या माध्यमातून जागा मिळाली। त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षानं शहाजीबाबू पाटील यांचा प्रचार व प्रसार केला। त्यानंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीच्या नेत्याकडे नगरपालिका निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत लेखी पत्र देऊनही त्यांनी रिपब्लिकन पक्षाला जागा दिल्या नसल्यामुळे आमच्या सांगोला तालुका कार्यकारिणीनं महायुतीचा प्रसार करायचा नाही असे सर्वानुमते ठरले होते। परत आपल्या रिपब्लिकन पक्षाची ताकद, आंबेडकरी चळवळीची मताची ताकद दिसावी यासाठी आम्ही परत तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली आणि सर्वानुमते आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा आमदार बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला तालुका आघाडीला जाहीर पाठिंबा आज रोजी देत आहे। रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, मातंग आघाडीचे पदाधिकारी, युवक आघाडी सर्व पदाधिकारी आजपासून आम्ही प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे आणि माजी आंबेडकरी चळवळीच्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेबांच्या मानणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आजपासून सांगोला तालुका विकास आघाडीचं चिन्ह नारळ आहे। या नारळ चित्रासमोर बटन दाबून या आघाडीला विजय करावा असं मी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष या नेत्याने जाहीर करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले साहेबांचा यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे अशी विनंती केलेली आहे की महायुतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला नसताना आठवले साहेबाचा फोटो, आठवले साहेबाचा झेंडा कुठलाच वापर त्यांनी करू नये। काल मोहीम येथे देखील आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झेंडा काढायला लावला, त्यामुळे त्यांनी शिवसेना भाजप युती म्हणूनच प्रचार तालुक्यात करावा असं मी आरपीआयच्या वतीने जाहीर त्यांना आवाहन करतो। त्या काल बघितलं तर सोलापूरमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि बापूंच्या युतीच्या संदर्भात चर्चा झाल्या आणि तिथंच त्यांनी त्या ठिकाणी आरपीआय आमच्यासोबत असं सांगितलं होतं। त्यांनी सांगितलं तरी खाली तालुका कार्यकारिणीला किंवा आमच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही। नुसतं त्यांनी निवडणुकीपुरते रिपब्लिकन पक्षाचं नाव घेण्याचा प्रकार बापू करत। आठवले साहेबांशी चर्चा वगैरे बापूंची झाली का? असं काय चर्चा? काल आम्ही या आघाडीला पाठिंबा देणार म्हणल्यावर बापूंनी 3 वेळा आठवले साहेबाला फोन करून विनंती केली की आम्हाला खंडूला सांगा आरपीआयचा पाठिंबा तिकडे जाऊ नका। आम्ही सांगितलं साहेब आम्हाला जागा दिले नाही। त्यांनी उमेदवारीला 25 लाख रुपये मागितलं पंचायत समितीला एका जागेसाठी बापूंनी। त्यामुळं आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही। कालच आठवले साहेबांच्या कानावर सगळी तालुक्याची वस्तुस्थिती सांगितलेली आहे। त्यानंतर आठवले साहेबांनी सांगितलं तू तालुका अध्यक्ष आहे, तू तालुक्याच्या निर्णयावर सर्व पदाधिकाऱ्यांसमोर या दोन्ही आमदाराची भेट घे आणि यांना पाठिंबा जाहीर करा असं आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळ सगळ्यांनी आम्हाला सांगितलं। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।